पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण, भाजपकडून महिला महापौर निश्चित। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी मुंबई इथं महापौर पदाची आरक्षण सोडत पार पडली। या सोडतीत धुळे महानगरपालिकासाठी महापौर पद सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलं आहे। त्यामुळे आगामी कार्यकाळात धुळे शहराला महिला महापौर मिळणार हे आता स्पष्ट झालंय। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे। त्यामुळे महापौर पदावरही भाजपचाच उमेदवार विराजमान होणार हे निश्चित मानलं जातंय। विशेष म्हणजे भाजपकडे अनुभवी नेतृत्व उपलब्ध असून यामध्ये माजी 2 महापौर तसेच एक माजी उपमहापौर असलेल्या नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा समावेश आहे। यामुळे महापौर पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा चुरशीची होण्याची शक्यता आहे। सध्या भाजपकडून महापौर पदासाठी जयश्री अहिरराव, कल्पना महाले, निशा महाजन, मायादेवी परदेशी आणि कल्याणी अंपळकर ही नावं आघाडीवर चर्चेत आहेत। यापैकी कोणाला नगरसेविकेच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याकडे संपूर्ण धुळे शहराचं लक्ष लागलंय। महापौर निवडीमुळे आगामी काळात शहराच्या विकासाला दिशा मिळणार असून महिला नेतृत्वाखाली धुळे महापालिकेचा कारभार कसा घडतो हे पाहणं मोठं उत्सुकतेचं ठरणार आहे। भाजपकडून अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून त्यानंतर धुळे शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।